मित्रांनो, जय भीम. मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं कळलेली जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे गौतम बुद्धाचं बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली ऐका. ठीक आहे, कारण ते बाबासाहेबाच्या गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. चला सुरू करूया. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मातील तिसरा खंड, त्याच्यातील भाग तिसरा, त्याच्यातील पहिल्याच प्रकरण आपला सुरू आहे. त्याचे 2 व्हिडिओ झाले आहेत. हा शेवटचा व्हिडिओ. या प्रकरणामध्ये काय लिहिलं आहे बघा. भिक्खूंनो, घात म्हणजे अपयश लिहिलेला आहे कंसामध्ये. 3 प्रकारचे आहेत: शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? कोणी जीव हत्या करतो, चोरी करतो, काम भोगासंबंधी मिथ्याचार करतो, असत्य भाषण करतो, निंदा करतो, कटू भाषण करतो, व्यर्थ बडबड करतो. हे सर्व शीलघात अंतर्भूत आहेत, शीलघातात अंतर्भूत आहेत. चित्तघात कशाला म्हणतात? कोणी लोभी असतो आणि दुष्टपणा व द्वेष करतो, हे चित्तघात होत. दृष्टीघात कशाला म्हणतात? कोणी विकृत दृष्टिकोन, चुकीचा दृष्टिकोन स्वीकारतो, तो असा की दान देण्यात, त्याग करण्यात, परित्याग यामध्ये काहीच पुण्य नाही, सदाचार आणि दुराचार याचे काहीच फळ होत नाही, की यांचे परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही, बाप नाही आणि प्राणी स्वउत्पन्न नाहीत. या जगामध्ये त्यांची अच्युत शिखर गाठले आहेत, पूर्णता मिळवलेली आहे. ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे या पलीकडच्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे श्रमण किंवा बामण या जगामध्ये नाहीत असे जे समजतात, त्या लोकांना भिक्खूंनो दृष्टीघात झालेला आहे असे समजावे. अशा पद्धतीने लिहिलं आहे यामध्ये. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातामध्ये प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. आता मरणानंतर दुर्गती प्राप्त होते याचा अर्थ काय? शब्दशः अर्थ ह्याचा नाही आहे. मरणानंतर दुर्गती म्हणजे इहलोकी यांची वाईट कीर्ती उरलेली असते. इहलोकात म्हणजे याच लोकांमध्ये त्यांची वाईट कृती उरलेली असते, असा आहे त्याचा म्हणण्याचा उद्देश. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. तर अशा पद्धतीचं हे जे लाभ आहे, लाभाविषयीचं आपण नंतरच्या याच्यामध्ये घेऊया. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघितलेलं आहे. याचं जे लाभाचं आहे, लाभाचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, काय लिहिलेलं आहे ते केअरफुली ऐका. काय लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून हे तत्त्वज्ञान यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. जय हिंद.